तू चड्डी घालू नकोस बायको, प्लीज घालू द्या. 10 दिवस झाले नुसतं तेल लावून पचापच करताय. मुलगी, मॅडम तुम्ही 14 वर्षाच्या मुलासोबत काय केलात? मॅडम, मी 14 वर्षाच्या मुलाचं केळ हलवून गरम गरम बिंद पेले. गुरुजी, काय रे बंडू, ही कोणाची सही अशी? बंडू, आईची माझ्या. गुरुजी, अशी सही, आईचे नाव काय? बंडू, जलेबी बाई. शिक्षक, राजू तू जेवण्यापूर्वी प्रार्थना करतोस का? राजू, नाही सर, तशी गरज नसते. माझी आई फार चांगला स्वयंपाक करते. एका लग्नात नवरीने उखाणा घेतला. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, गणेशरावासाठी 7 जण सोडले. नवरदेव भर लग्नातून पळून गेला. मुलगी बघायचा कार्यक्रम सुरू असतो. मुलगा, तुझं शिक्षण किती झालं? मुलगी, MFLAS. मुलगी पसंत. लग्न होते. काही दिवसाने मुलगा हळुवारपणे मुलीला विचारतो, MFIAS म्हणजे काय असते? मुलगी, मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा, हसत रहा. प्रिया, अगं शीतल, तुझ्या तोंडावर पांढरं पांढरं हे काय पडलं आहे ग? शीतल, अगं काय सांगू तुला, माझ्या बॉयफ्रेंडला मला तेल लावून करायचं होतं पचापच, पण मी करू दिलं नाही आणि पेरू पण दाबू दिलं नाही. प्रिया, मग काय केलं त्यानं? शीतल, त्यानं रागारागाने माझ्या तोंडावर त्याचं केळ हलवून पांढरं बिंद उडवलं ग. नवरा, तुला सोन्याचं नेकलेस घेऊन देतो, माझं केळ चोखना. बायको, मी अजिबात तोंडात घेऊन चोखणार नाही. बाई, ती कोणती वस्तू आहे जी जड वजन उचलते पण स्वतः हलकी आहे? विद्यार्थी, ब्रा. बाई, वर्गाच्या बाहेर हो वेडपटा. मुलगा, हिल हिल पोरी हिला, तुझा परकर झाला ढिला, तुझी मैना दिसते मला, माझा पोपटचा वेळ तुला. मुलगी, अरे जा जा तू मुला, नाहीतर कापीन तुझा बुला, अन कापीन तुझा बुला, नुसत्या गोट्याच ठेवीन तुला. 5 मिनिटाच्या दीर्घ चुंबनानंतर ती दमली. तिने त्याला पाणी मागितले. त्याने शॅकमधून बिस्लरी दिली. तिने विचारले, उष्ट नाही ना? आज चतुर्थी आहे, याला म्हणतात संस्कार. मॅडम, मुलांनो, अशी कोणती गरम वस्तू आहे जी तुम्ही तोंडात घेऊ शकत नाही? बंड्या, मॅडम, चालू असलेला लाईट बल्ब. मॅडम, ते बरं कसं? बंड्या, काल रात्री वहिनी दादाला म्हणत होती, बल्ब चालू आहे, मी तोंडात घेणार नाही. रात्री सासऱ्यांना जेवताना तिने विचारले, बाबा
थोडा भात घेता. सासरे, नको, पोट भरलं आता. सुनबाई, घेऊन टाका ना, झाटभरच उरलाय. सुनेची भाषा ऐकून सासरे कोमात गेले. धन्या, होय ग, लघवी करताना तुमचा कसा चुळ चुळ असा आवाज येतो. चिंगी, भाड्या, तुझ्यासारखा 1.5 फुटाचा सायलेन्सर नसतो ना आमच्याकडे. पोरगी आईस्क्रीम खात असते. मुलगा, कधी देणार ग. मुलगी, घरी कोणी नसल्यावर तेल लावून पचापच कर. मुलगा, अगं आईस्क्रीमचं विचारतोय, कधी देणार. सलीम, अनारकली, क्या मैं तुम्हारे साथ पचापच सेक्स कर सकता हूँ. अनारकली, जहाँपना, आपने तो बहुत बड़ी चीज़ मांग ली. सलीम, अगर वो चीज़ बड़ी हो चुकी है तो फिर रहने दो. मेकअप रूममध्ये येऊन म्हणते, किती उकडतंय. असे वाटते की सर्व कपडे काढून सरळ फॅन खाली झोपावे. मेकअपमन, मॅडम, मी तुमचा फॅन आहे. अव्या, लग्नासाठी मुलगी बघायला जातो. बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर मुलीचे वडील, काय रे, कशी वाटली आमची मुलगी, त्याला विचारतात. अव्या, बॉल लहान आहेत, पण वाढवेन मी दाबून दाबून. मुलीच्या घरचे अजून कोमात आहेत. लड़का और लड़की एक रेस्टोरेंट गए. वेटर, मैम, आप कुछ लेंगी. लड़की, भैया, एक सब्जी वाली रोटी लाना. वेटर, क्या. लड़का, गांव से आई है, पिज्ज़ा मांग रही है. मी एकदा बसने प्रवास करत होतो. शहरातील एक मुलगी माझ्या सीटवर येऊन बसली. झोपेत माझा हात तिच्या पिरूला लागला. मी म्हणालो, सॉरी हो, चुकून झोपेमध्ये माझा हात लागला. मुलगी म्हणाली, काही नाही हो, असू द्या. चोळाचं असलं तर चोळा, दूध प्यायचं असलं तर दूध प्या.